एका गावात आरती नावाची स्त्री राहत होती. तिचं आयुष्य बाहेरून बघायला सगळं ठीक होतं, पण घरात एक विचित्र गोष्ट घडत होती. दररोज रात्री 12 वाजता घरात कोणीतरी चालत असल्याचा आवाज यायचा. स्वयंपाकघरात भांडी हालायची आणि सगळ्यात भयंकर म्हणजे दरवाजा आपोआप उघडायचा. सुरुवातीला आरतीने दुर्लक्ष केलं, पण एके रात्री तिने स्पष्ट पाहिलं. दरवाजाच्या जवळ एक सावली उभी होती आणि काही सेकंदात गायब झाली. ती घाबरली. घरातलं वातावरण दिवसेंदिवस भयानक होत होतं. नवरा सुद्धा त्रासलेला, व्यवसाय बंद पडायला लागला, मुलं सतत आजारी पडायला लागली. आरतीने ठरवलं, आता काहीतरी उपाय करायलाच हवा. त्या दिवशी सगळं बदललं. ती एका जुन्या मंदिरात गेली, जे गावाबाहेर होतं. लोक म्हणायचे तिथे काहीतरी शक्ती आहे. मंदिरात शांतता होती आणि तिथे एक साधू ध्यान करत बसले होते. त्यांनी डोळे उघडले आणि थेट आरतीकडे पाहून म्हणाले, तुझ्या घरात कोणी येतंय आणि तो जिवंत नाही. आरतीच्या अंगावर काटा आला. ती रडत रडत सगळं सांगू लागली. तेव्हा ते साधू म्हणाले, तुझ्या घरात एक अपूर्ण आत्मा अडकला आहे. त्याला मुक्ती हवी आहे, पण तो रागात आहे. आरती घाबरून म्हणाली, मग मी काय करू? साधूने आपल्या गळ्यातली एक माळ काढली. ती माळ साधी नव्हती, ती हलकीशी चमकत होती. ते म्हणाले, ही माळ रात्री 12 वाजता हातात घे आणि श्री स्वामी समर्थ जप करत राहा. काहीही झालं तरी डोळे उघडू नकोस आणि लक्षात ठेव, तो तुला घाबरवेल, पण तू घाबरलीस तर तो कायम तुझ्या घरात राहील. आता सर्वात भयानक रात्र होती. त्या रात्री आरतीने देवासमोर दिवा लावला, माळ हातात घेतली आणि जप सुरू केला. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 12 वाजले आणि अचानक घरात जोराचा वारा आला. दरवाजा आपोआप उघडला. धडम. पावलांचा आवाज हळूहळू तिच्याकडे येत होता. जप करताना तिचा आवाज थरथरू लागला. अचानक तिच्या कानाजवळ कोणीतरी हळू आवाजात म्हणलं, इथून निघून जा, हे घर माझे आहे. आरतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने डोळे उघडले नाहीत. ती अजून जोरात जप करू लागली, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि मग झाला चमत्कार. अचानक ती माळ गरम होऊ लागली. तिच्या हातातून प्रकाश निघू लागला. घरात एक तेजस्वी प्रकाश पसरला आणि एक मोठा आवाज आला, शांत हो. तो आवाज इतका शक्तिशाली होता की सगळं घर थरथरलं. त्या सावलीने किंकाळी फोडली आणि काही सेकंदात गायब झाली. सगळं शांत झालं. पुढच्या दिवशी
घरात एकदम शांती होती. मुलं हसत होती. नवऱ्याला नवीन काम मिळालं. आरती लगेच मंदिरात गेली, पण तो साधू तिथे नव्हताच. पुजाऱ्याने सांगितलं की इथे असा साधू कोणीच नाही. तेव्हा आरतीला समजलं. ती माळ हातात घेतली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आले. तो साधू नव्हता, ते स्वतः श्री स्वामी समर्थ होते. जेव्हा संकट खूप मोठं असतं तेव्हा देव स्वतः येतो, पण फक्त त्यांनाच दिसतो ज्यांचा विश्वास अढळ असतो. बरोबर आहे ना? श्री स्वामी समर्थ. या आणि अशा अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांनी म्हणा श्री स्वामी समर्थ.